माझ्या संयमाचा बांध फुटेल असे अजून बोलू नका, अन्यथा काय कुमारिके? अगं कोणत्याही उपवरात 3 गुण बघावे: सौंदर्य, कुलीनता आणि संपत्ती. या तिघातले त्या शिवाकडे, त्या शंकराकडे, त्या महादेवाकडे काय आहे? नीळकंठ, त्रिलोचन, जटाधारी, अंगाला भस्म लावणाऱ्या त्या शंकरात तुला कुठे सौंदर्य दिसते? कधीही विवस्त्र, नाहीतर मिळालं एखादं चर्म तर ते परिधान करायचं. बघावं तेव्हा आपलं ध्यान, न जाणो त्याची उत्पत्ती कशी झाली असावी. त्याला ना कुठला परिवार, नाही कुठलं नातं. सदैव आजूबाजूला भूत, पिशाच यांचीच गर्दी. या अशा वराशी कोण विवाह करणार? आणि जो कोणी अशा वराशी विवाह करेल तो आयुष्यात सुखी होईल का? ऋषीवर, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की माझ्या संयमाची परीक्षा तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. ज्या महादेवांशी मला विवाह करायचा आहे, ज्यांची मी इथे साधना करीत आहे, त्या महादेवांबद्दलच तुम्ही माझ्या समोर अपशब्द बोलत आहात, त्यांचा अपमान करीत आहात. ज्या महादेवांखेरीज माझे आयुष्य निरर्थक आहे, व्यर्थ आहे, अशा त्या महादेवांचा अपमान करण्याचे धाडस तुम्ही केलेच कसे? आता तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागणार. कुमारिके, तू जरी ठरवलंस तरी मला काहीही करू शकत नाहीस, हे ध्यानात ठेव. आता कळेलच तुम्हाला. आता सत्य काय आहे हे मी तुला दाखवतो. कोण आहात तुम्ही? मीच आदी, मीच अंत. या सृष्टीच्या कणाकणात मीच. मीच या सृष्टीचा जनक, मीच पालक आणि मीच संहारक. या साऱ्याच्या स्थानी एक रूप असलेला मीच. मीच एक, अनेकही मीच. देवा, नंदी, आता तू ह्या राजवाड्यात राहणार आहेस, तेव्हा इथे सुखी राहा. देवा, इथे आपले दर्शन घडेल, आपली सेवा करायला मिळेल, हेच मोठं सुख आहे. पण नंदी, एक गोष्ट ध्यानात असू दे, इथे राहताना तुला फार काळजी घ्यावी लागेल. म्हाळसेला तिच्या गतजन्माचे स्मरण होण्यासाठी इथे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यात कोणी हस्तक्षेप करता कामा नये. मी ते ध्यानात ठेवीन देवा, परंतु त्यांनी आज्ञा केली तर काय करायचं तेच कळत नाही. त्यावेळी घाबरून जाऊ नकोस. गोड शब्दात त्यांना नाही असं म्हण. मी ते करेनच देवा, परंतु त्यांच्या रागाची मला भीती वाटते. त्यांनी एखादा शाप दिला तर? नाही,
तशी वेळ नाही येणार. ती तशी प्रेमळ आहे, तेव्हा चिंता नसावी. पण मला त्यांनी बोलावलं आहे आज म्हणे. कशाला? त्यांचे काहीतरी कार्य आहे. नंदी, तू तिला काहीही सांगू नये. मी प्रयत्न करेन देवा. तिला तिच्या अनुभवाच्या पातळीवर पूर्वजन्म कळणे आवश्यक आहे. असे जर केवळ तिला सांगितले की तीच पार्वती होती, तर मात्र तिचा गोंधळ उडेल आणि तिची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होईल. देवा, खरं तर राजवाड्याबाहेर माझे जे स्थान होते तेच उत्तम होते. इथे आतमध्ये कसं वागायचं तेच कळत नाही. नंदी, मला ते कळतंय, परंतु अशा प्रसंगांना तुला सामोरे जावं लागेल. तेव्हा सिद्ध रहा. जशी आज्ञा देवा. परंतु माझ्या हातून काही चूक घडली तर क्षमा असावी. शुभम भवतु. अगं ये बानू, अगं आल्या धरणं बघतोय आम्ही. हे काय चालवलंस तू? उद्या देवाच्या पूजेला फुलं लागतील म्हणून सकाळच्याला जायच्या अगोदर फुलं आणून ठेवली, हातच ठेवली होती. आणि ही बानू बसली फुलं घेऊन. वय ग बानो, नव हे काय करतेस तरी काय? हा, काय फुलांचं केलं ना? अगं बोल की बानू, काय? काय म्हणायचं हे? तूच सांग, तुला काय वाटतं आहे? काय हाय? आता म्या काय सांगू? ए बाबा, बघ तुला काय कळते का? बघू बघू. म्या सांगू का? मला तर योग कैलासच वाटतो आहे. कैलास पर्वत? काय म्हणतेस तू? वय ह्यो कैलास आहे आणि हे मानस सरोवर. महाराज सांगत होते ना व, जिथं पहाटेच्याला देव जमत्यात ते. वय वय, पर हे समज असंच असल असं का वाटतं तुला? पर तू कवा बघितलंस? नाही, म्या काढायला लागले आणि हे आपसुक झालं बघ. असल असल, ततच मागला जन्म गेला तुझा. ते असेलच की मनामध्ये तुझ्या. काय ग बानू? नाही म्हणजे तू ही समज काढलाय आज, तसं आदन मधनं तुला असं काय आठवतं वय? हा, म्हणजे आख्यानामध्ये महाराज जसं सांगत आहे ती तसं तसं तुम्हासनी काय बाय आठवत असेलच की. अगं गंगे, तसं असेल तर बानूने आपल्याला सांगितलं नसतं होय? पर तिला आख्यानाला जाण्या अगोदर सपान पडलं होतं, त्यात पार्वती देवी दिसल्या होत्या. पर तसं तिनं कुठं सांगितलं? तसंच हे काय बी ठावं नसताना हे असं चित्र काढणं काय बाय मनात असलच की तिच्या. आज इथे मानस सरोवरावर येण्याचे काय प्रयोजन आहे? मी इथे येण्यासाठी काही कारण हवे आहे का? नाही देवी, आपले तर या मानस सरोवराशी गतजन्माचे नाते आहे.